Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एक 6 वर्षांची मुलगी जी पुण्यातल्या एका मोठ्या रुग्णालयामध्ये दाखल होते. कारण काय असतं तर डोळ्याचं ऑपरेशन म्हणून ॲनेस्थेशिया दिला जातो. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं जातं आणि त्यानंतर बाहेर उभे असलेल्या पालकांना कळतं की उपचाराला त्यांची लेक काय प्रतिसाद देत नाही. डॉक्टर पळत येतात. घाई गडबड सगळी सुरू होते आणि तिच्या तोंडातून रक्त येतं. इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये तिचं हृदय पंप करणं थांबतं, हार्ट पंप करणं थांबतं आणि परत एकदा डॉक्टर पालकांना बोलून घेतात आणि म्हणतात ती काय उपचाराला प्रतिसादच देत नाही आहे. आणि त्यानंतर परत आणखी एकदा डॉक्टर येतात आणि म्हणतात की शी इज नो मोर. अगदी 45 मिनिटांचा सगळा सिक्वेन्स आहे ज्यामध्ये जाताना तर लेक नीट होती असं पालक सांगतात की तिला बाकी तर काही झालेलं दिसत नव्हतं आम्हाला. आणि मग त्या 45 मिनिटात नक्की ओटीमध्ये काय घडलं या सगळ्या संदर्भात आता पुण्यातल्या अलंकार पोलीस स्टेशनला हातीच्या वडिलांनी अर्ज केला आहे. याच्या आधारे पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. ते करतायत असं म्हणतात. पण मुद्दा असा आहे की 6 वर्षांची मुलगी गेली, तिच्या मृत्यूला जबाबदार कोण? आणि ज्या हॉस्पिटलबद्दल बोलतोय मी ते पंडित दीनानाथ मंगेशकर पुण्यातलं रुग्णालय परत एकदा ह्या सगळ्या निमित्ताने चर्चेत आलं आहे. आत्ता तिच्या वडिलांनी दिलेला जबाब माझ्या हातात आहे. एक्झॅक्टली या 45 मिनिटात काय घडलं, त्यानंतर रुग्णालय प्रशासनाचं या सगळ्यावरती काय म्हणणं आहे आणि सगळ्यात तिसरं महत्त्वाचं म्हणजे आत्ता मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा न दाखल झालेल्या FIRच्या मागची एक्झॅक्टली स्टोरी काय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. नमस्कार, मी ओंकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. घटनेची सुरुवात ही अहिल्यानगरपासून होते आणि त्याचं कारणच असं आहे की ती जन्मतः मुलीचे डोळे थोडेसे तिरके असतात. या जबाबात काय म्हटलं आहे आपण पटापट पुढे जाऊ आणि मग मी व्हिडिओच्या सुरुवातीला जे 2 प्रश्न उपस्थित केले होते आपण त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. एक पोलिसांच्या अँगलने, FIRच्या, आणि दुसरा म्हणजे रुग्णालय प्रशासनाच्या यातलं सगळं क्लॅरिफिकेशनच्या अँगलने. सुरुवात करू. 6 वर्षांची मुलगी, मला तिचं नाव घेता येणार नाही. 2020 सालचा तिचा जन्म आहे आणि जन्मापासूनच तिचे वडील म्हणतात की तिला तिरकेपणा आणि मोतीबिंदू होता. बाय बर्थच या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये होता. त्यानंतर जन्मानंतर 6 महिने झाले आणि 6 महिन्यानंतर मग तिचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्ही केलं. ते झाल्यानंतर अहिल्यानगरमध्ये ऑपरेशन आम्ही केलं. हे झाल्यानंतर ऑपरेशन व्यवस्थित झालं. मग त्यानंतर मुलीला थोडं दिसू लागलं. आता तरीसुद्धा डॉक्टरांनी तिला एक जाड भिंगाचा चष्मा दिला होता लावायला. तो चष्मा लावायला दिलेला होता आणि या सल्ल्याने त्यांनी जवळपास त्या अहिल्यानगरचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे 1 वर्षभर उपचार घेतले. आता त्यानंतर सुद्धा त्यांना जाणवलं की मुलीच्या डोळ्याचा तिरकेपणा जो आहे तो अजून क्लिअर होत नाही आहे. तिला दिसायला इश्यू होतो आहे. नंबरचा चष्मा खूपच जाड आहे आणि ते पण इतक्या लहान वयामध्ये तिला तसं कॅरी करावं लागतं आहे. हे तिच्याने होत नाही आहे. याच्यावरती काय आपल्याला करता येईल म्हणून ते काय म्हणतात की 2 वर्षांनी म्हणजे साधारण 2022मध्ये ते शिरूरमध्ये पोहोचतात. शिरूरमध्ये त्यांना आणखी एक डॉक्टर भेटतात, डॉक्टर निशिता बोर्डे म्हणून. त्यांनी ही सगळी ट्रीटमेंट सुरू करतात. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर 2022 पासून पुढच्या 3 ते 4 महिन्याच्या फरकाने या बोर्डिंगकडे जी ट्रीटमेंट सुरू होती यानंतर तिला बऱ्यापैकी दिसायला लागतं त्यांच्या लेकीला. आता ते दिसायला लागल्यानंतर त्यानंतर ती शाळेत पण जाऊ लागते. हे सगळं झाल्यानंतर असं दिसतं की मग दर रविवारी त्या शिरूरला तपासणी करण्यासाठी येत होत्या तेव्हा ते त्यांच्याकडे जायचे आणि त्यानंतर त्या पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये सुद्धा पेशंटची तपासणी करत असल्याबद्दल त्या डॉक्टर त्यांना या पेशंटला सांगतात, ज्यांची मुलगी असते त्या पेशंटला. ठीक आहे, ते त्यांना सांगतात. आता हे सगळं झाल्यानंतर मग परत एकदा ते डॉक्टरकडे घेऊन जातात आणि त्यानंतर असं म्हणतात, आत्ताचा हा मे महिन्याच्या अगदी 10 तारखेला ते डॉक्टरकडे घेऊन जातात आणि ते म्हणतात की आपण तिचे डोळे परत एकदा चेक केले पाहिजेत. तिला काच बिंदू असू शकतो, यासाठी तुम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला या. त्यानुसार तिथे तिची पडद्याची पण तपासणी करावी लागेल असं ते सांगतात. आणि या सगळ्या संदर्भासाठी जेव्हा पडद्याची तपासणी वगैरे आपल्याला करायची आहे तर ऑपरेशन पण करावं लागू शकतं. आणि या संदर्भात मग त्यांच्याकडून ते ज्या कन्सेंट्स असतात त्या कन्सेंट्स वगैरे लिहून घेतात आणि त्यांना तिकडे प्रिस्क्रिप्शन्स देतात आणि तिकडे दीनानाथला बोलून घेतात. आता यानंतर उजाडते 14 तारीख, म्हणजे 10 तारखेचा सगळा सिक्वेन्स आहे. त्यानंतर लगेच 4 दिवसानंतरचा पुढचा सिक्वेन्स. 14 तारखेला ते दीनानाथ मंगेशकरला लेकीसोबत येतात. तिथे ॲनेस्थेशिया देणारे जे डॉक्टर आहेत त्यांना ते भेटतात. ते त्यांचं नाव आठवत नाही असं म्हणतात. ठीक आहे, त्यांना भेटतात. मग ते तपासणी उपासणी सगळी होते. ते 15 तारखेला परत मग त्याचे ब्लड रिपोर्ट्स वगैरे सगळे असतात ते घेऊन परत पुढच्या दिवशी येतात.
आता यानंतर 18 तारीख उजडते, 15 तारखेपर्यंत ब्लड रिपोर्ट झालेले असतात, बेसिक गोष्टी दिनात लावून त्यांच्या टेस्ट ज्या करायच्या त्या क्लिअर झालेल्या असतात. 18 तारखेला ते म्हणतात मी माझी पत्नी आणि मुलं घेऊन सकाळी 7 वाजता दिनानाथ मंगेशकरमध्ये आम्ही पोहोचलो. त्यानंतर ऑपरेशन करता फाईल तयार करण्यात आली. ऑपरेशनसाठी ॲडव्हान्समध्ये त्यांनी 15,000 रुपये भरले. ठीक आहे, ही रक्कम भरल्यानंतर आम्हाला OTमध्ये पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मुलीचे कपडे त्यांनी बदलले, तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी औषध टाकलं आणि त्यानंतर तिचं BP चेक केलं. यानंतर माझ्या पत्नीने सकाळी 8 वाजता म्हणजे जवळ 1 तासाने मुलीला ऑपरेशन थिएटरपर्यंत ती घेऊन आली आणि सिस्टरच्या ताब्यात दिलं. तोपर्यंत माझी मुलगी व्यवस्थित होती असं ते म्हणतात. त्यानंतर अर्धा तासाने या निशिता बोर्डे ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ऑपरेशन झाल्यानंतर तिच्या तोंडातून रक्त आलं आहे आणि हार्ट काम करत नाही आहे. आमची टीम पूर्ण प्रयत्न करत आहे. आम्ही लंग्सच्या संदर्भात सुद्धा ते म्हणतात की डॉक्टरला सुद्धा बोलवलेलं आहे, जे स्पेशलिस्ट आहेत ते. पण पेशंटची तब्येत आता क्रिटिकल आहे आणि यानंतर सकाळी म्हणजे 8 वाजता त्या OTमध्ये घेतात. त्यानंतरचा जवळपास 45 मिनिटांचा हा सगळा प्रकार आहे. त्यानंतर जवळपास 11 वाजता डॉक्टर पाटील हे मुलीला ICUमध्ये घेऊन जावं लागेल असं सांगतात. त्यानंतर आमच्यासमोर तिला CPR देत असल्याचं ICUमध्ये आम्हाला दिसतं आणि अर्ध्या तासाने डॉक्टर आम्हाला पुन्हा एकदा बोलवून घेतात आणि सांगतात की मी माझी पत्नी 2 मित्र हे परत तिथे डॉक्टरला जाऊन भेटतात आणि अर्धा तासाने डॉक्टर बाहेरून परत त्यांना सांगतात म्हणजे साधारण 11:30 वाजले असावे दरम्यान की डॉक्टरांनी प्रयत्न केलेत पण पेशंट उपचाराला प्रतिसाद देत नाही आणि त्याबाबत आता तुमची मुलगी जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की शी इज नो मोर, तिचा मृत्यू झाला आहे, ती आता नाही आहे. मग त्यांचं मेहुणा जेव्हा सोबत तोपर्यंत आलेलो असतो, पत्नी असते इथे, ते म्हणतात की अरे ऑपरेशन थिएटरमध्ये आता मुलगी नीट होती, डोळ्यात फक्त औषध टाकलं होतं, त्यानंतर ॲनेस्थेशिया द्यायचं वगैरे सगळं चाललेलं होतं. मग डोळ्याचा आणि हार्टचा एक्झॅक्टली काय संबंध आहे, काय घडलं वगैरे असं त्याच्यामध्ये लिहितात आणि तोंडातून रक्त कसं काय आलं या सगळ्यानंतर. तर हे सगळं त्यांनी डॉक्टरांना विचारल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना काहीच सांगितलं नाही असा त्यांचा क्लेम आहे. आता हे सगळं अचानक झालं असं डॉक्टर म्हणतात असं हे यांनी आरोप केला आहे आणि त्यामुळे माझ्या मेहुण्याच्या मित्रांनी त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं की ॲनेस्थेशियामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तो कमी जास्त झालेला असू शकतो कारण लहान मुलांना बऱ्याचदा असं होतं की स्पेसिफिक पार्टला बहुधा पूर्ण बॉडीला ते द्यावं लागतं. पण त्यांनी असं विचारलं की या सगळ्या संदर्भात डॉक्टरांनी आम्हाला काही स्पष्टीकरण दिलं नाही म्हणून ते अलंकार पोलीस स्टेशनला जातात आणि हा संपूर्ण जबाब त्यांचा देतात. आता या सगळ्या प्रकरणात जेव्हा मी यांच्याशी पण बोललो, तक्रारदार त्यांच्याशी पण बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जशी तक्रार दिली हे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कळलं तसं आम्हाला त्यांनी म्हणजे आम्हाला हे तिचं शव घेऊन जाण्यासाठी, मृतदेह घेऊन जाण्यासाठी जी ॲम्ब्युलन्स दिली होती ती ॲम्ब्युलन्स पण ऐनवेळी पाठवली नाही वगैरे असं त्यांनी आता आरोप केला सगळ्यामध्ये. काल संध्याकाळी त्या मुलीचा फायनली अंत्यविधी झाला. परवा रात्री म्हणजे 18 तारखेच्या रात्री ससूनला तिची पोस्टमॉर्टम झाली. मुद्दा असा अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायचा आहे. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी 2 प्रश्न उपस्थित केले होते. एक म्हणजे न दाखल झालेली FIR. पोलिसांशी बोलल्यानंतर असं कळलं की अजून या सगळ्यातला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नसल्याने पोलिसांनी FIR दाखल करून घेतलेली नाही, पण त्यांनी स्टेटमेंट मात्र ते रेकॉर्डवरती घेतलेलं आहे. जे स्टेटमेंट मी आता तुम्हाला वडिलांचं वाचून दाखवलं. त्यामुळे त्यांनी जे रुग्णालय प्रशासनावरती आरोप केलेले आहेत आणि कशा पद्धतीने हेळसांड झाली आणि ट्रीटमेंट नीट नाही झाली म्हणून माझ्या लेकीचा मृत्यू झाला असं आत्ता ते क्लेम करतात या तक्रारीनुसार तरी दिसतंय. आणि दुसरं यातलं महत्त्वाचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि इट इज पार्ट ऑफ प्रोसिजर, जे समजू शकतो की ज्यावेळी स्टेटमेंट रेकॉर्ड होतं त्याचं लिहून घेणं आणि ते अधिकृत पटलावर त्याला काय म्हणतात त्याला एक ऑफिशियल त्याला स्टँड करणं हे पोलिसांचं काम आहे. ते आत्ता तरी त्यांनी केलेलं दिसतंय. पण न दाखल झालेल्या FIR मागची स्टोरी अशी आहे की अजून ससून रुग्णालयाचा म्हणजे कोणत्या तरी सरकारी रुग्णालयाचा रिपोर्ट अजून क्लिअर नाही आहे. त्या रिपोर्टमध्ये कॉज ऑफ डेथ आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की मग पोलीस FIRच्या या स्टेटमेंटच्या बेसिसवरती FIR करतील असं आत्ता तरीच पोलिसांनी क्लिअरिफिकेशन दिलं. दिनानाथ रुग्णालयाच्या मंगेशकरच्या यांच्याशी म्हणजे त्यांचे जे PRO आहेत त्यांच्याशी मी बोललो सगळ्या संदर्भात. व्यवस्थापनाचं असं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे की या प्रकरणात आम्ही आता रिपोर्ट्स गोळा करतोय, एक्झॅक्टली काय झालं काय नाही या सगळ्या संदर्भात आम्ही ते पोलिसांना सबमिट करणार आहोत. तसंच जे मेडिकल ऑथॉरिटी त्यांना आम्ही सबमिट करणार आहोत. आत्ता तरी अशा कोणत्याही गोष्टी की आम्ही ॲम्ब्युलन्स नाही दिली वगैरे असं तिथे काही घडलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. महत्त्वाचं काय की जोपर्यंत ससूनचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती FIR होणार नाही. जर त्यात तथ्य असेल तर हा मुद्दा आहे. दुसरं असं आहे व्यवस्थापनाचं म्हणणं आहे की अशा गोष्टी म्हणजे ते जे काय सांगतात हे काय 100% ट्रूथ नाही आहे. मेडिकलच्यासाठी ज्या ज्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या होत्या त्या सगळ्या करण्यात आलेल्या होत्या, पण तरीही आम्ही इंटरनल इन्क्वायरी इनिशिएट करत आहोत
आणि त्या इन्क्वायरीमध्ये डॉक्टरने एक्झॅक्टली काय झालं होतं काय नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. मुलीला आतमध्ये जायच्या तिचं BP काय होतं, नंतर OTच्या दरम्यान ऑपरेशनच्या दरम्यान काही वेगळं झालं का, ती हायपर झाली का किंवा आणखी कोणत्या काही गोष्टी घडल्या का, तर या सगळ्या संदर्भात आम्ही इंटरनल इन्क्वायरी इनिशिएट करत आहोत. आत्ता तरी याच्यावरती अधिकृत असं त्यांनी कोणतं स्टेटमेंट रिलीज केलेलं नाही. जेव्हा मी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. बाकी मी लवकरच या सगळ्या प्रकरणाची पोस्टमॉर्टम रिपोर्ट एक्झॅक्टली काय सांगतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, कारण त्याच्यावरती या सगळ्या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, बरं ती होणार की नाही होणार, आणि खरंच डॉक्टरची ह्याच्यामध्ये हेळसांड किंवा चूक आहे की नाही, या गोष्टी क्लिअर होतील. पण मुद्दा असा आहे की सरकारी हॉस्पिटल्स असून आहे तिथून तो रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावरती काय गोष्टी घडणार आहेत याच्यासाठी, म्हणजे जर 18 तारखेला रात्री PM झाला आहे तर अजून 2 दिवसात त्या रिपोर्टमधल्या काही गोष्टी क्लिअर कशा काय नाही झाल्या हा प्रश्न अजून अनुत्तरित राहतो. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा, सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओंकार थेट, पुण्यावर.